हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी एका नवीन देशामध्ये चालली. त्याचं नाव आहे पोलंड. पोलंडमध्ये एक वॉर्सॉ करून एक सिटीचं नाव आहे आणि तिथे मी आज पहिल्यांदा चालले. सो रेकॉर्ड करायचं आहे म्हणून मग मी एकदम अशी रेडी होती आणि थोडेफार जे काही व्हिडिओज काढले त्याच्यावरती मी व्हॉइस ओव्हर करते, कारण की मी बोलू नव्हती शकत. सगळे झोपलेले, आजूबाजू खूप शांतता होती, म्हणून मला असं डिस्क्रीटली करायला लागलं आणि थोडीशी लाज पण वाटते, कारण की आता नवीन आहे. सो मी आता ही ब्रेकफास्टची तयारी करते. अगोदर स्नॅक बार करून ऑप्शन होतं, ते झाल्यावरती सगळे झोपले आणि मग आता मी 3 तास अगोदर मी ब्रेकफास्टची तयारी करायला चालू केली. आणि सगळं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी पोलंडमध्ये लँड केलं. माझी एक फ्रेंड जी झाली ह्या फ्लाईटमध्ये, त्यांनी मला सजेशन केलं हा एक सुंदरसा कॅफे जो की 5 मिनटाच्या दुरीवरती होता आणि इतकं सुंदर त्याचं जेवण आणि त्यातली वाईब अप्रतिम होतं. आणि त्याच्यानंतर माझं पोट एवढं फुल झालं कारण की मी अवोकाडो ऑमलेट मागवलेला. आता तुम्ही बघायलाच हा किती सुंदर दिसतो आहे. त्यात मस्त एवढी सारी क्रीम भरलेली. ह्या बाईने माझं ब्रेड चेंज केला, बट हा जास्त बेटर होता. बेगल मे बी मी नसता खाल्ला, कारण की क्रू लोक नाही खात त्याच्यात पॉपी सीड्स असल्यामुळे, पण अप्रतिम होता हा. So I went out, had breakfast, and then now I'm heading back to the hotel because I am so full, so full with the breakfast. See you, good night. मग थोडीशी झोप झाल्यानंतर आपण चाललो परत भटकंती करायला. आणि मग मी इथे आउटफिट चेक केल्यावरती आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात. ही एकुलती एक जागा मला माहिती होती, सो मग मी इकडे आली आणि मस्तपैकी 20-25 मिनटाचं वॉक झाल्यावरती मी इथे पोचली. ऑफ पोलंड or Warsaw. It is so magnificent. Nice. And the sunlight is so मस्त अशी सनलाईट बघून खूप मज्जा वाटली. हे अप्रॉक्सिमेटली 8:30 वाजताचं टायमिंग असेल, जेव्हा 8:30 की 8:45 किंवा 9:30 वाजता सनसेट होणार होतं. सो इथे सिन्स मी हे माझ्या सॅमसंगच्या फोनमध्ये रेकॉर्ड करते, आय रिअली वॉन्ट टू टेस्ट हाऊ इट गोज वेल विथ द झूमिंग. इकडे मस्त बँड वाजवत होते, खूप सुरेख होतं. आणि मग हे खूप आयकॉनिक बिल्डिंग्स आहेत अपॅरेंटली, जे की मी अजून भरपूर ठिकाणी बघितले. अजून एक म्युझिशियन मस्तपैकी वाजवतो आहे. सो आय एंटर्ड इन अ मॉल, जे की आम्ही नेहमी करतो. आणि देर वॉज दिस ॲली ऑफ स्टार्स. तिथे खूप फेमस सेलिब्रिटीज जे पोलंडचे आहेत, पॉलिश ॲक्टर्स, त्यांचे सगळे त्यांनी प्लाक्स लावलेले. आणि देन आफ्टर अ गुड स्ट्रोल इन टू द
मॉल, भरपूर ठिकाणी गेलेली मी तिथे. त्याच्यानंतर मला भरपूर जोराची भूक लागली. सो आय वेंट इन सर्च ऑफ पॉलिश फेमस अँड ट्रेडिशनल रेस्टॉरंट. सो त्यातल्या त्यात मला एक जवळपास आणि खूप सुप्रसिद्ध तिथला हा रेस्टॉरंट आहे, खूप जुना, आणि तिथे पॉलिश ट्रेडिशनल फूड मिळतं. वन ऑफ द पॉलिश ट्रेडिशनल फूड इज दिस. त्याला पेरोगी म्हणतात, जे की डम्पलिंग्सच असतात मोमोजसारखे, बट त्याचं फिलिंग आतमधलं थोडं डिफरंट असतं. सो आय वॉन्टेड टू ट्राय. आय ट्राईड दिस वन आणि खूप छान होतं. फक्त तिथे जे काय ॲड ऑन्स तुम्हाला हवेत ते तुम्हाला तुमच्या चॉईसने तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात. अँड देन यू हॅव टू पे फॉर इट इन इट्स अन ॲड ऑन चार्ज. बट आय थिंक दॅट आय शुड हॅव सिलेक्टेड ग्रेव्ही, कारण की ह्याचा पण ब्लँड टेस्ट आहे आणि सावर क्रीम पण एवढी काही टेस्टी नसते. तर सावर क्रीम इज ऑल्सो ब्लँड. सो आणि त्याच्यानंतर आय कुडंट कम्प्लीट फिनिश दिस डिश. तर जे काय उरलेलं तेव्हा मी टेकअवे मागवला आणि तिने मला हा बॉक्स आणून दिला. सो आपल्याला आपलं सामान टेकअवे करावं लागतं आणि त्याचे ते लोक चार्ज पण घेतात कंटेनरचे. आणि नंतर आय वॉक बॅक टू दी हॉटेल विच वॉज अराउंड 20-25 minutes stroll. Good, safe, nobody pointed out anything किंवा कोणी काय बघितलं नाही. सो इट वॉज रिअली नाईस, फेल्ट व्हेरी सेफ. आणि असंच दिवस संपला, लेवर संपला आणि वी आर बॅक टू आवर ड्युटी. खूप मस्त मजा आली आणि मी आता परत ट्रॅव्हल करणार आहे तिथेच. आणि मला असं खूप इगरली मी वाट बघते की मी परत जाऊन तो ऑमलेट खाऊ, परत जाऊन मी ते सगळे स्ट्रीट्स एक्सप्लोअर करू आणि मग मी फायनली आय कुड से बाय टू पोलंड. कारण की एतिहाद आता हा सेक्टर बंद करतो आहे आणि नवीन पोलंडचा एक सेक्टर ओपन होतो आहे जो की क्राको आहे, विच इज क्वाईट अ फेमस समर वेकेशन ऑप्शन. म्हणून माझ्यासाठी हा खूप चांगली ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी घेऊन आला. या महिन्यात मला 2दा वॉर्सोला जाता येईल. ॲक्च्युली सेकंड टाईम मी आता थोडे दिवसानंतर जाणार आहे. सो लेट्स सी हाव इट गोज. आणि दॅट्स हाव एव्हरी फ्लाईट इज. इट इज अ टास्क, इट इज खूप सारी एफर्ट्स. जसं तुम्हाला दिसतं तसं त्याच्याहून पाठीमागे भरपूर हा गोंधळ चालू असतो, जे की इथे खूप मिनिमल वाटेल, पण खूप वेळ तुम्ही उभे असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उभ्या करतात. जोपर्यंत फ्लाईट संपत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या टोजवरतीच असतात. सो हे एक छोटासा जेस्चर आय वॉन्टेड टू शो यू गाईज हाव इट इज.